महागणपतीची कथा. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. श्री महागणपती अष्टविनायकांपैकी हा चौथा गणपती. या गणपतीला महागणपती असं म्हणतात. हे महागणपतीचं स्वयंभू स्थान आहे. पुणे नगर मार्गावर शिरूर तालुक्यात हे ठिकाण आहे. या स्थानासंदर्भात एक दंतकथा आहे. ती अशी की त्रिपुरासूर या दैत्याला शिवशंकरांनी काही शक्ती प्रदान केल्या होत्या. या शक्तीचा दुरुपयोग करून त्रिपुरासूर स्वर्गलोक आणि पृथ्वीलोक इथल्या लोकांना त्रास देऊ लागला. शेवटी एक वेळ अशी आली की शिवशंकराला श्री गणेशाचं नमन करून त्रिपुरासुराचा वध करावा लागला. म्हणून या गणेशाला त्रिपुरारी वदे महागणपती असंही म्हटलं जातं. अष्टविनायकांपैकी सर्वाधिक शक्तिमान असं महागणपतीचं हे रूप आहे. श्री महागणपती उजव्या सोंडेचा असून गणेशाला कमळाचं आसन आहे. माधवराव पेशव्यांच्या काळात या मंदिराचा जीर्णोद्धार केल्याचं इतिहासामध्ये आढळतं. इंदूरचे सरदार किबे यांनी देखील या मंदिराचं नूतनीकरण केल्याचा उल्लेख आढळतो. हे श्री महागणपतीचं स्थान इसवी सन 10व्या शतकातलं आहे. श्री गणेशाला 10 हात आहेत आणि प्रसन्न आणि मनमोहक अशी श्रींची मूर्ती आहे. नमस्कार, मी राहुल आणि तुम्ही पाहत आहात भक्तिकोश. आता जाणून घेऊयात आपल्या या श्री महागणपतीची कथा. फार प्राचीन काळी घृत्समद नावाचा एक थोर ज्ञानी अनेक विद्यात पंडित असे ऋषी होऊन गेले. ते खूप मोठे गणेश भक्त होते. एकदा त्यांच्या शिंकेतून एक लाल रंगाचा मुलगा बाहेर आला. घृत्समदाने त्याला आपला पुत्र मानलं. मी मोठा झाल्यावर त्रैलोक्य पादाक्रांत करून इंद्रालाही जिंकेन असं तो मुलगा म्हणाला. मग घृत्समदाने त्याला गणानाम त्वा या गणेश मंत्राचा उपदेश केला. त्या मुलाने वनात जाऊन गणेशाची आराधना केली. गणेशाने प्रसन्न होऊन त्याला प्रचंड सामर्थ्याचा वर दिला. त्याचप्रमाणे त्याला लोखंड, रुपे आणि सुवर्ण यांची 3 नगरही दिली. या त्रिपुरांचा नाश भगवान शिवाशिवाय कोणीही करणार नाही. भगवान शिव एकाच बाणाने या त्रिपुरांचा संहार करेल आणि तुलाही मुक्ती मिळेल असा वर गणेशाने दिला. म्हणून तो मुलगा त्रिपुरासूर या नावाने प्रसिद्ध झाला. गणेशाने दिलेल्या वरामुळे त्रिपुरासूर उन्मत्त झाला. त्याने अवघ्या त्रैलोक्याला त्राही भगवान करून सोडलं. त्याने सर्व देवांनाही जिंकलं. जेव्हा सर्व देव भगवान शिवाला शरण गेले, त्रिपुरासुराचा वध करण्याचं शंकराने आश्वासन दिलं. मग भगवान शिव त्रिपुरासुराच्या वधासाठी मंदार पर्वतावर आले. त्रिपुरासुराचं आणि शिवाचं घनघोर युद्ध झालं, पण शिवाला त्रिपुरासूर आवरेना. तेव्हा नारदांनी त्यांना भेटून सांगितलं की युद्ध सुरू होताना आपण विघ्नहारी गणेशाचं स्मरण केलं नाही, म्हणून विजय मिळाला नाही. मग नारदांनी शंकराला प्रणम्य शिरसा देव हे प्रसिद्ध अष्टश्लोकात्मक स्तोत्र सांगितलं. शंकरांनी त्या स्तोत्राने गणेशाची आराधना केली. हे केल्यानंतर त्यांच्या मुखातून एक उग्र पुरुष बाहेर पडला आणि मीच गणेश असं सांगून वर मागण्यास सांगितलं. त्रिपुरासुरावर विजय मिळावा असा वर शिवाने मागितला. तेव्हा गणेशाने प्रकट होऊन वर दिला आणि या स्थानाला लोक मणिपूर, रांजणगाव असं म्हणतील असं सांगून गणेश अदृश्य झाला. मग शिवाचं आणि त्रिपुरासुराचं प्रचंड मोठं युद्ध झालं आणि शेवटी शंकरांनी एकाच बाणाने त्रिपुरांचा आणि त्रिपुरासुराचा नाश केला. ही घटना कार्तिक शुद्ध पौर्णिमेला घडली, म्हणून या पौर्णिमेला त्रिपुरी पौर्णिमा असंही म्हणतात. त्रिपुरासुराबरोबरील युद्धात यश मिळावं म्हणून भगवान शंकराने या ठिकाणी श्री महागणपतीच्या मूर्तीची स्थापना आणि आराधना केली. तोच हा मणिपूरचा अर्थात रांजणगावचा श्री महागणपती. तर बोला गणपती बाप्पा मोरया. नमस्कार, मी राहुल आणि तुम्ही पाहत आहात भक्तिकोश. आपल्या सनातन धर्मातील अशाच वेगवेगळ्या गोष्टी आम्ही आपल्या समोर आणत असतो. तुम्हाला हा प्रयत्न आवडला असेल तर नक्की भक्तिकोशला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि गणपती बाप्पा मोरया अशी कमेंट लिहायला विसरू नका. लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.